नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवरती. तुमचा जो रिस्पॉन्स आहे या व्हिडिओचा देखील खूप भारी आहे. मला कमेंट येत आहेत भरपूर की ही व्हिडिओची सिरीज आहे ती कंटिन्यू करा. त्यामुळे आपण ही व्हिडिओची लेक्चर्स कंटिन्यू करणार आहेत. तुम्हाला जे काही क्वेश्चन असतील, जे काही डाऊट असतील ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि पुढच्या वेळी कोणता चॅप्टर आपण घ्यायचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस कोणते घ्यायचे, सोडवायचे ते आपण मला कमेंटमध्ये सांगत जावं, जेणेकरून मी पुढच्या वेळी येताना त्याच्यावरही चॅप्टर बनवत जाईल. तर आपण इतिहास डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या होत्या? याचे उत्तर आहे अनंत कानेरे. अनंत कानेरे जी व्यक्ती होती त्यांनी जॅक्सन हा ब्रिटिश अधिकारी होता, त्याच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या. तर ही गोष्ट आहे नाशिकला अभिनव भारतच्या अनंत कानेरे यांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन या अधिकाऱ्यास गोळ्या झाडून ठार केले. तर हा नाशिकचा कट जो आहे तो कुणी रचला होता आणि कुणाला फाशी दिली होती? तर नाशिकच्या या कटामध्ये अनंत कान्हेरे होतेच, त्याचबरोबर कर्वे आणि देशपांडे या तिघा जणांना, या तीन क्रांतिकाऱ्यांना फाशी देण्यात आली होती. तर 38 जणांना यामध्ये अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर तिघांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती, शंकर, सोमन आणि नारायण जोशी. तर तुम्हाला विचारतील फाशी कुणाकुणाला दिली होती, तर या तिघांची नावं लक्षात ठेवा: कान्हेरे, त्यानंतर कर्वे आणि देशपांडे. त्यानंतर सावरकरांचे बंधू गणेश दामोदर सावरकर यांच्या घराची झडाझडती घेतली, तसेच अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे सापडले म्हणून खटला भरून जन्मठेपेची शिक्षा त्यांना मिळाली. तर हा निकाल देणारा नाशिकचा न्यायाधीश जॅक्सन होता, म्हणून अनंत कान्हेरे यांनी त्याच्यावरती गोळ्या झाडून त्याला ठार मारले. तर विजयानंद थिएटरमध्ये 7 गोळ्या झाडल्या होत्या अनंत कान्हेरे यांनी. त्यांचे वय फक्त 17 वर्षे इतके होते. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुण्याचे प्लेग कमिशनर रॅड यांची 1998 मध्ये कोणी हत्या केली होती? याचे उत्तर आहे दामोदर हरी चापेकर. तर चापेकर जे होते, चापेकर बंधू, त्यांनी पुण्यात प्लेग कमिशनर जो होता रॅड, त्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. तर 1897ची गोष्ट आहे. प्लेग कमिशनर रॅड व ॲम्स्टर्ड या दोघांची हत्या करण्यात आली होती 1897 रोजी. व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हिरक समारंभ आटपून येत असताना त्याच पुण्यात गणेश खिंडीमध्ये दामोदर हरी चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर यांनी रॅड आणि ॲम्स्टर्ड या दोघांना ठार केले होते. तर विचारू शकतात तुम्हाला, गणेश खिंडीमध्ये दामोदर हरी चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर यांनी रॅड आणि ॲम्स्टर्डला ठार केले. पण कित्येक दिवस मारेकऱ्यांचा शोध लागला नव्हता. शेवटी द्रविड बंधूंनी बातमी केवळ आर्थिक लाभापोटी, द्रविड बंधूंनी ही माहिती दिली ब्रिटिश अधिकाऱ्यांना. आर्थिक लाभ होता तो फक्त 20,000 रुपयासाठी ही माहिती सरकारला दिली, म्हणून वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी द्रविड बंधूंना ठार केले. आता चापेकर बंधूंना 1899 रोजी फाशी देण्यात आली. तर यामध्ये कोण होते? तर दामोदर रानडे, वासुदेव चापेकर आणि बाळकृष्ण यांना फाशी देण्यात आली होती. तर या प्रकरणामध्ये टिळकांचा हात होता असे समजून टिळकांना देखील 1.5 वर्षाची जी सजा आहे ती दिली होती, कारागृहाची सजा दिली होती. या अगोदर चापेकर बंधूंनी काम केले होते ते बघू. 1896 रोजी व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासून खेटरांची माळ त्यांनी घातली होती. तर हा देखील एक महत्त्वाचा इन्सिडेंट आहे. त्यानंतर तिन्ही चाफेकर बंधू ब्रिटिश सत्तेचे द्वेष्टे होते. धर्मांतर करून इंग्रजी राजवटीचे भलावण करणाऱ्या प्रोफेसर बोलिनकरांना दामोदर चापेकरांनी भर रस्त्यामध्ये चोप दिला होता. तर यानंतर सरकारने जी दडपशाही अवलंबली त्याचा निषेध करून टिळकांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा एक लेख लिहिला होता. तर राज्य करणे म्हणजे सूड घेणे असे नव्हे, तर या शीर्षकाखाली केसरीमध्ये हा लेख लिहिला होता. त्याचबरोबर चाफेकरांची आई पुत्राच्या फाशीची बातमी मृत्यू पावल्याचे ऐकून काही दिवसातच ती हरपली. चापेकर बंधू हे विधवांच्या विवाहाच्या विरोधात होते, या गोष्टी लक्षात ठेवा. विधवांच्या विवाहाच्या विरोधात होते चापेकर बंधू. इंग्रजी शिक्षण, पाश्चिमात्य संस्कृतीचे विरोधक होते ते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला जो आहे तो वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. ह्याच्यामध्ये चूक विधान जे आहे ते शोधायचं आहे. तर पहिलं विधान आपण बघूया. स्वतःची ओळख लपवण्यासाठी दाढी राखली होती व साधूच्या वेशात लोकांना जनजागृती केली, हे विधान आहे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे ते इंग्रजी शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. प्रथम त्यांनी लष्करामध्ये नोकरी केली व तदनंतर ते रेल्वेत. तर हे विधान जे आहे ते चुकीचं आहे, कारण का सर्वात पहिल्यांदा त्यांनी रेल्वेमध्ये लिपिक
या पदावरती नोकरी मिळवली होती. नंतर त्यांनी लष्करी खात्यातले एका विभागात कार्य केले होते. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. तिसरं विधान बरोबर बघूया. सुरुवातीस रामोशांनी त्यांना मदत केली, परंतु नंतर रामोशांनी त्यांची साथ सोडली होती. हे देखील विधान जे आहे ते बरोबर आहे. आपण आता एक्सप्लेनेशन बघूया याचं. तर वासुदेव बळवंत फडके हे 1845 कुलाबा या ठिकाणी जन्मले. भारतातील स्वातंत्र्य चळवळीचा आद्य क्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जाते. तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पनवेल जवळच्या कर्नाळ्या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून यांच्या घराण्यात होती. उदरनिर्वाहासाठी पहिल्यांदा रेल्वे खात्यात, बघा इथं पहिल्यांदा ते रेल्वे खात्यात लिपिक होते. त्यानंतर लष्करी खात्यामध्ये लेखा विभागात त्यांनी कार्य केले होते. तर हे विधान बरोबर चुकीचं होतं मगाशी, की रेल्वे खात्यामध्ये पहिल्यांदा होते, नंतर लष्करामध्ये गेले. नोकरीमुळे ते आईच्या अंत्यविधीला पोहोचू शकले नाही, त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली होती लष्कराची. फडके यांच्यावरती न्यायमूर्ती रानाडे तसेच गवा जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा प्रभाव होता. तर हे विचारू शकतात तुम्हाला. हे खूप महत्त्वाचं आहे. ऐक्यवर्धिनी सभा ही त्यांनी सुरू केली होती. त्यानंतर 1873 स्वदेशी वस्तू वापरण्याची त्यांनी शपथ घेतली होती. 1874 रोजी पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची त्यांनी स्थापना केली होती. शाळा होती ही एक. तर ही शाळा सुरू करण्यात आली. स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न होता त्यांचा. पुढे याचे रूपांतर भावे स्कूलमध्ये करण्यात आले. आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहासकार राजवाडे हे शाळेचे विद्यार्थी आहेत, हे नाही विचारणार. आपली ओळख चटकून पटू नये म्हणून त्यांनी दाढी वाढवली होती आणि वैराग्याचा वेश धारण करून जनजागृती करत असत. लिंटनच्या काळात व्हिक्टोरिया राणीला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी मिळाल्याने फडके जे होते ते संतापले होते. 1879 रोजी रामोशी कोळी मांग मुसलमान यांच्या मदतीने त्यांनी दरोडे चालू केले होते. वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल हे दत्त उपासक होते. तसेच त्यांनी दत्त महात्म्य हा 7,000 ओळीचा जो ग्रंथ होता तो लिहिला होता. दौलतराव नाईकांच्या मदतीने, हा पण प्रश्न विचारलेला आहे, दौलतराव नाईकांच्या मदतीने लोणीजवळ धामारी या गावाजवळ त्यांनी पहिला दरोडा टाकला होता. त्यामध्ये त्यांना 3,000 रुपये मिळाले. त्यांना पकडण्यासाठी वॉरंट काढले होते, त्याचं नाव होतं डॅनियल. या डॅनियल या ऑफिसरने, ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यांच्या विरुद्ध वॉरंट काढले होते. अखेर रामोशांनी त्यांची साथ सोडली आणि का साथ सोडली तर त्यांच्यामध्ये लुटीवरून मतभेद झाले होते. त्यानंतर 1879 रोजी विजापूरजवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर बौद्ध विहारामध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक झाली होती. तर हा खटला जो होता तो केसर यांच्यासमोर चालवला आणि त्यांचे वकीलपत्र हे विचारू शकतात. फडके यांचे वकीलपत्र गवा जोशी, गणेश यांनी सार्वजनिक काका यांनी घेतले होते. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले होते. आणि 3 जानेवारी 1880 या रोजी तेहरन बोटीने एडनला नेऊन त्यांना तिथे छळाला बळी पडून 1883 रोजी त्यांचे निधन झाले. ओके, तर हे प्लेस आहे, हे खूप ठिकाण महत्त्वाचे आहे. एडनला नेऊन त्यांना फाशी देण्यात आली का असं काही दिलेलं नाही ह्याच्यामध्ये. तेथील छळाला बळी पडून त्यांचे निधन झाले. तर अमृत बाजार पत्रिकेमध्ये फडके यांच्या अटकेनंतर देशप्रेमाने उतमलेला हिमालयासारखा महापुरुष, उत्तुंग महापुरुष असे गौरव करण्यात आले होते. हा खूप टिंबटिंब यांच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयापेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील असे वाटत होते. तर याचे उत्तर आहे महादेव गोविंद रानाडे यांना असे वाटत होते. तर महादेव गोविंद रानाडे यांचा जन्म जो आहे तो नाशिकमधील निफाड येथे झाला होता 1842 रोजी. त्यांनी प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथून कंप्लीट केले. त्यानंतर मुंबईला त्यांनी कायद्याचे शिक्षण जे आहे ते पूर्ण केले होते आणि न्यायाधीश म्हणून ते पुण्यात आले. कायदे मंडळाचे देखील ते सदस्य होते, हे देखील विचारू शकतात. सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी, हे महत्त्वाचं आहे, प्रार्थना समाजाची स्थापना केली. महादेव गोविंद रानाडे जे होते न्यायमूर्ती, त्यांनी या प्रार्थना सभेची स्थापना केली होती. तर हे कशासाठी केलं होतं तर हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी प्रयत्न आणि त्यांनी प्रार्थना सभेमार्फत केला. तर मुंबईत एक विधवा विवाह त्यांनी घडवून आणला होता. 1901 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. सध्या क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती कोणती संस्था होती ती
कोणती संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती? याचे उत्तर आहे अभिनव भारत. अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना होती. 1899 मध्ये विनायक दामोदर सावरकरांनी त्र्यंबक म्हसकर, पागे व सावजी कृष्णा यांच्या मदतीने गुप्त संघटना स्थापन केली होती. त्याचे रूपांतर पुढे मित्रमेळा या संघटनेमध्ये झाले आणि मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर पुढे जाऊन अभिनव भारत या संघटनेमध्ये झाले होते. तर अभिनव भारतची सुरुवात होती ती 1904 या रोजी करण्यात आली होती, या वर्षी करण्यात आली होती. तर मित्रमेळा जानेवारी 1900 मध्ये भारतातील पहिली क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती मित्रमेळा या नावाने. याचा उद्देश काय होता तर गणेश उत्सव व शिवजयंती साजरी करणे. याचे सदस्य बघा कोणते आहेत. अभिनव भारत 1904. ह्याचे अध्यक्ष जे होते ते सावरकर होते, विनायक दामोदर सावरकर. उपाध्यक्ष अय्यर होते आणि याची प्रेरणा जी होती ती जोसेफ मॅझिनी यांच्या यंग इटली या क्रांतिकारी चळवळीतून घेण्यात आली होती. याचे उद्दिष्ट होते की उठावासाठी योग्य संधी पाहणे आणि भारतीय सैनिकांत ब्रिटिशांविरुद्ध प्रचार करणे. त्याचबरोबर परदेशामध्ये शस्त्र खरेदी करून भारताला गुप्तपणे ते पाठवणे आणि बर्वेंचा वाडा येथे अभिनव भारताचे शस्त्रागार होते. पुढचा प्रश्न, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? तर मग अशा आपण बघितलं एडन या ठिकाणी त्यांना ठेवले होते 1880 रोजी. त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न, सशस्त्र क्रांतिकारांच्या व त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्या संबंधित ज्या आहेत त्या जोड्या लावायच्या आहेत. तर आपण उत्तरानुसार जाऊ. उत्तर बघा 2 आहे. तर पहिल्याच आहे श्रीधर परांजपे जे होते ते वर्ध्याचे होते. त्यानंतर सिद्धार्थ काणे, त्यानंतर डॉक्टर सिद्धनाथ काणे होते ते यवतमाळचे होते. त्यानंतर दादासाहेब खापर्डे अमरावती आणि घारापुरे हे हैदराबाद या ठिकाणी होते. हा PSI 2023 प्रश्न आला होता, जुना प्रश्न आहे. एकावरून समजते आपल्याला श्रीधर परांजपे हे जे आहे ते वर्ध्याचे होते. यावरून आपण हे करू शकतो, सोडवू शकतो. तर याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, इथं स्पष्टीकरण आहे ते आता आपण बघितलं. दादासाहेब खापर्डे हे वराडचे नवाब म्हणून तिथे परिचित होते. त्याचबरोबर ते वकील देखील होते आणि अमरावती येथे स्वागत समितीचे अध्यक्ष होते राष्ट्रीय काँग्रेसच्या वेळेस. मध्ये हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील कोणी भाग घेतला होता? तर याचे उत्तर आहे 1 मदनलाल बागडी यांनी भाग घेतला होता. तसेच विनायक दांडेकर आणि न्यामनारायण काश्मीरी यांनी भाग घेतला होता विदर्भामध्ये लाल सेनेच्या स्थापनेत. तर हा प्रश्न कॅन्सल झाला आहे. वासुदेव बळवंत फडके कोणत्या खात्यामध्ये लिपिक होते? तर आपण मग असे बघितलं होतं रेल्वेमध्ये जे होते, रेल्वे खात्यामध्ये ते लिपिक होते. त्यानंतर लष्करामध्ये पण त्यांनी लिपिकच काम केले होते. त्यामुळे हा जो आहे तो प्रश्न कॅन्सल करण्यात आला आहे. त्यानंतर 2018 कंबाईनचा जो पेपर होता त्याच्यासाठी प्रश्न, बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली? बंदी जीवन सचिंद्रनाथ सन्याल यांनी ही पुस्तक लिहिलं होतं, बंदी जीवन. त्यानंतर आणि काही पुस्तक आहेत ते आपण बघू. आनंदमठ हे बंकिमचंद्र चॅटर्जी. द प्रॉब्लेम ऑफ ईस्ट हे लॉर्ड कर्झनने लिहिलं होतं. त्याचबरोबर हे काय महत्त्वाचे नाहीत, पहिले 3 आपण बघितले. तर टिळकांनी कोणते पुस्तक, होम इन द वेदास, ओरायन आणि गीता रहस्य ही टिळकांनी लिहिलेली पुस्तके आहेत. हे विचारू शकतात, आधी पेपरला आले होते. टिंबटिंब यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेश उत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणत असत याचे वर्णन केले आहे. तर याचे उत्तर आहे दामोदर हरी चाफेकर याबद्दल हे माहिती देत आहेत. जर चाफेकर बंधूबद्दल आपण बघितले होते की 1996 मध्ये त्यांनी व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासून चपलांची माळ घातली होती. तसेच सामाजिक बाबतीत सनातनी व कर्मठ होते. बालविवाहाचे ते पुरस्कर्ते होते व विधवा विवाहाचे समर्थक नव्हते. तसेच इंग्रजी शिक्षण व पाश्चिमात्य संस्कृतीचे ते विरोधक होते, हे महत्त्वाचे आहे. आणि कमिशनर जे होते, प्लेग कमिशनर रॅड आणि आयस्टड यांची गणेशखिंडीमध्ये त्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. यांचे आत्मचरित्र विचारू शकतात. आत्मचरित्र आहे शोधगंगा, हे दामोदर हरी चाफेकरांचे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? आद्य क्रांतिकारक जे आहे ते वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. आपण मग अशी प्रश्न बघितला आहे 16 नंबरचा, जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशी देण्यात आली होती? तर हा देखील प्रश्न कंबाईन ग्रुप
कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे या दोघांना जी आहे ती फाशी देण्यात आली होती नाशिक कट खटल्यामध्ये किंवा जॅक्सन खून खटला. जोड्या लावा हा प्रश्न आहे. मदनलाल डिंगरा, तर याचे उत्तर जे आहे ते आपण उत्तरानुसार जाऊ. 4-3-1-2 म्हणजे मदनलाल डिंगरा जे होते ते कर्जन वायलीची हत्या त्यांनी केली होती. यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या करण्यात आली होती. विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा ही संघटना स्थापन केली आणि हेमचंद्र दास यांनी जॉन बॉम्फिल्ड फुल्लर यांच्यावर हल्ला केला. जॉन बॉम्फिल्ड फुल्लर यांच्यावरती हल्ला केला. तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपण ऑप्शननुसार जाऊ शकतो. तर हा ग्रुप कंबाईन सीच्या 2021च्या परीक्षा 2022 मध्ये हा पेपरमध्ये आला होता. जोड्या लावा यासाठी प्रश्न आहे. तर हा देखील आपण ऑप्शनवरून जाऊ शकतो. आपण मगाशी बघितलं होतं सिद्धनाथ काणे, दादासाहेब खापर्डे हे जे आहे यांच्या ठिकाणावरून आपण जोड्या लावायच्या आहेत. तर याचे उत्तर आहेत 3. म्हणजे पहिल्याच श्रीधर परांजपे जे आहेत ते वर्धा नागपूर या ठिकाणचे होते. त्याच्यानंतर सिद्धनाथ काणे जे होते ते यवतमाळ या ठिकाणचे होते. दादासाहेब खापर्डे हे अमरावतीमधील होते आणि गंगाधर देशपांडे बेळगाव या ठिकाणचे होते. तर हे जे आन्सर आहे आपण मगाशी बघितलं आहे काही जणांचं, ही गुप्त संघटना म्हणून टॉपिक आहे 11वीचं जे जुनं पुस्तक आहे इतिहासाचं, त्याच्यामध्ये पान नंबर 61 वरती आहे असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर त्यासाठी 11वीचं जे पुस्तक आहे ते तुम्ही वाचा. याची लिंक जी आहे पुस्तकाची ती टेलिग्रामवरती मी दिलेली आहे. तिथून हे पुस्तक तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्हाला बाजारपेठेमध्ये आता हे पुस्तक भेटणार नाही. त्यामुळे टेलिग्राम तुम्ही जॉईन करा आणि तिथे क्विज वगैरे असतात त्या देखील तुम्ही सॉल्व करू शकता. त्याची लिंक कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मी. 1920 पूर्वी महाराष्ट्रात क्रांतिकाऱ्यांचे आश्रयस्थान जे होते ते लोकमान्य टिळक होते. वर्धा व नागपूर येथे आर्य बांधव समाज स्थापन झाले. त्यानंतर यवतमाळच्या गुप्त संघटनेमध्ये सिद्धनाथ काणे, त्यानंतर जनार्दन वाजवे आणि टोंगे हे होते. त्याचबरोबर अमरावती या ठिकाणी दादासाहेब खापर्डे आणि नंतर हैदराबाद येथे घारेपुरे हे होते. आजचा शेवटचा प्रश्न आहे. जो की कंबाईन ग्रुप सीच्या 2022च्या परीक्षेमध्ये पडला होता. तर आपण मगाशी जे 1 बाय 1 एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. रॅड आणि आयस्टड याचा जो खून होता तो चाफेकर बंधू यांनी केला होता. त्यानंतर अभिनव भारत ही संघटना होती ती विनायक दामोदर सावरकर यांनी चालू केली होती. न्यायाधीश जॅक्सनचा खून हा अनंत काणेरे यांनी केला होता आणि कर्जन वाहिलेचा खून मदनलाल धिंगरा यांनी केला होता. तर हे सर्व प्रश्न आहेत ते रिपीटेड प्रश्न आहेत. दरवर्षी अराउंड ह्याच चॅप्टरवरती प्रश्न पडतात आणि कंबाईनमध्ये तुम्ही बघू शकता कंबाईनच्या प्रिलिम एक्झाममध्ये हा टॉपिक जो आहे तो दरवर्षी येत आहे. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर ह्यासाठी ह्याची जी लिंक आहे या PDF ची ती मी टेलिग्रामवरती देत आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर या चॅप्टरच्या रिलेटेड जी क्विज असणार आहे ती आपण पेपर जे असणार आहे ते आपण टेलिग्रामवरती देणार आहे. ते डाउनलोड करा. त्याचबरोबर या पुस्तकाची जी लिंक हवी असेल तर याची कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मी, तिथून तुम्ही ॲमेझॉनवरून घेऊ शकता. तर हे लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक आहे कंबाईंड स्पष्टीकरणासह. याची लिंक कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये येत आहे, तिथून डाउनलोड करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.